रद्द करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे असं की हा बाह्यवळण रस्त्याची मुळात आवश्यकता नाही, कारण की रेल्वेकडे सुरुवातीपासून जो ट्रॅक आहे खालचा रेल्वे ट्रॅक तिथं ऑलरेडी एक उड्डाणपूल 165 कोटीचा आज मंजूर झालेला आहे. 165 कोटीचा उड्डाणपूल मंजूर झालेला असताना आणि तिथं रेल्वेची मुबलक जागा उपलब्ध आहे, तिथून 2 ट्रॅक जाऊ शकतात. आणि पण बाह्यवळण फक्त 5 ते 5.5 किलोमीटर गंगाखेड शहराच्या नागरी वस्तीमधून हा रस्ता जात आहे, त्यामुळे आमचा हा रस्ता रद्द होण्यासाठी आमचा विरोध आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा आहे की जो हा ट्रॅक परळी ते परभणी जाणार आहे, मग परळी ते परभणी ट्रॅक जाणार आहे तर गोदावरी नदी पात्रावर ह्याचं प्रयोजन काय आहे, तिथून पुढे हा डबल ट्रॅक कसा न्यायचा, कारण की गोदावरी नदी पात्रावर जो रेल्वेचा पूल आहे तो पूल इंग्रज काळाचा पूल आहे, इंग्रज काळामधला, आणि त्याची व्हॅलिडिटी आता संपत आलेली आहे. मग ते पुढे कसं नेणार आहेत? मग ह्या जर तिथं पूल होण्यासाठी किंवा काही उपलब्ध करण्यासाठी 5 ते 10 वर्षाचा काळ जाण्याची शक्यता आहे. मग आजच लोकांच्या जमिनी घर पाडून का बळकीत आहेत? म्हणून त्यामुळे ह्यांच्याकडे उपलब्ध जागा आहे, गंगाखेडला उड्डाणपूल मंजूर झाला आहे, त्याच्यामुळे हा बाह्यवळण नागरी वस्ती आणि लोकांच्या चांगल्या जमिनीतून हा बाह्यवळण निघू नये असं आमच्या ठिकाणी ठाम भूमिका आणि ठाम. हो हो, नक्की नक्की. ज्या वेळेस संयुक्त मोजणी झालेली आहे ती संयुक्त मोजणी कोणत्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता किंवा कोणत्याही जमीन मालकाला, प्लॉट मालकाला, घर मालकाला विश्वासात न घेता परस्पर मनमानी प्रकारे करण्यात आलेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना संयुक्त मोजणीचा अहवाल मागितला तरी ते आम्हाला देत नाहीत. त्यांच्यावरच्या सह्या शेतकऱ्यांच्या नावाने इतर कोणी मारल्यास असा संशय शेतकऱ्यांमध्ये आहे, त्यामुळे ते संयुक्त मोजणीला आमचा विरोध आहे. आम्ही रेल रोको आंदोलनाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाचे काही अधिकारी आलते, त्याचबरोबर सिकंदराबादला आमचं शिष्टमंडळ गेलतं आणि नांदेड या ठिकाणी शिष्टमंडळ गेलतं, पण त्यांचं मत सुरुवातीला असं आलं की आम्ही तुमच्या जमिनी घेण्यासाठी आम्हाला काही इंटरेस्ट नाही, जो प्रोजेक्ट तुमच्या इथल्या SDM कार्यालयाने जो रस्ता आम्हाला दाखवला किंवा जी जागा दाखवली तिथंच आम्ही घेणार आहेत, आणि त्यांनी जो की मोबदला काढलाय त्याच प्रकारे आम्ही मोबदला देणार आहोत. बाधितांमध्ये आम्ही एक स्पष्टपणे सांगतो की बाधितांमध्ये जे शेतकरी आहेत, कारण की रेल्वे हा कमर्शियल प्रोजेक्ट आहे, त्याच्यातून उत्पन्न होणार आहे, त्याच प्रकारे शेती बी हे उपजीविकेचं साधन आहे. आम्ही म्हणत नाहीत की प्लॉट धारकांची स्पष्ट भूमिका आम्ही दिशाभूल कुणाची या ठिकाणी करणार नाही. ज्यांच्या शेत जमिनी जाणार आहेत त्या शेत जमिनीतल्या जे कोणी कुटुंबातील म्हणजे त्या बाधितांच्या कुटुंबातील लोकांना सरकारी नोकरी देणं हे शासनाला आवश्यकच आहे, कारण की त्यांचं उपजीविकेचे साधन जात आहे. अशा आमच्या या ठिकाणी प्रकरण आहे. रेल्वे रोको म्हणजे आम्हाला जमिनीत द्यायची नाही, आम्हाला कवड्या द्यायची नाही. आता आमच्या भाऊला नेलं, इथून नेलं खांद्यावर हात टाकून, मध्ये धमकी दिली की हे तुझ्यामुळे व्हालंय. अशी दादागिरी नाही. आम्हाला टाइम पडली ना, आम्ही अत्याचार म्हणजे आम्ही मरावी तयार आहोत, पण जमीन खडा उचलू देणार नाही.